नमस्कार, मी सुवर्णा. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातच एका महत्त्वाच्या घडामोडीने करणार आहोत. लक्षवेधी बातमी आहे ही. राज्यसभेच्या 6व्या जागेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिष्टमंडळ आणि संभाजीराजे छत्रपती यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. सोमवारी 12 वाजता वर्षावर शिवसेनेत प्रवेशाचं निमंत्रण देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः संभाजीराजेंच्या हातावर शिवबंधन बांधू असं म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंचा निरोप शिष्टमंडळाने संभाजीराजेंना पोहोचवलेला आहे. शिवसेनेत पक्षप्रवेशानंतर संभाजीराजे छत्रपतींची तात्काळ राज्यसभेच्या 6व्या जागेकरता शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अनिल देसाई, अनिल परब, उदय सामंत आणि मिलिंद नार्वेकर यांनी संभाजीराजेंकडे उद्धव ठाकरेंचा निरोप पोहोचवलेला आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊतांनीही फोनवरून संभाजीराजे छत्रपतींशी चर्चा केलेली आहे. या भेटीनंतरही संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळण्याची आशा आहे असं म्हटलंय. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे राज्यसभेच्या 6व्या जागेकरता शिवसेना आणि संभाजीराजेंमध्ये बैठकांचं सत्र सुरू असताना आम्ही दुसरा उमेदवार देऊ तो शिवसेनेचाच असेल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. यामुळे संभाजीराजेंचा शिवसेना पुरस्कृत उमेदवाराचा विषय बारगळलाय अशी चर्चा जोरात आहे. संभाजीराजे शिवसेनेत आलेत तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असं राऊत म्हणाले. काही असं जाहीर केलेलं नाही. त्या संदर्भात शिवसेना पुरस्कृत वगैरे जे का आपण म्हणताय याबाबतचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आमची भूमिका कायम आहे की दुसरा उमेदवार जो आहे तो शिवसेनेचा जाईल. हा शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णय आहे आणि या निर्णयाशी आम्ही आजपर्यंत ठाम आहोत. राज्यसभेच्या 6व्या जागेकरता बंजारा समाज सुद्धा मैदानात उतरलाय. संजय राठोड यांचं मंत्रिपद गेल्यानंतर आता बंजारा समाजाला राज्यसभेत प्रतिनिधित्व द्या अशी मागणी महंत सुनील महाराज यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी सुनील मानजी, मला एक सांगा की तुम्ही 6वी जागा स्वतः लढण्याच्या तयारीत आहेत. आज अनेक नेत्यांची भेट घेतल्या. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काय नेमकी मागणी केली आहे? राज्यसभेच्या 6वी जागेकरिता बंजारा समाजातून सर्व देशातील बंजारा समाजाने मला पाठिंबा दिलेला आहे आणि आज आम्ही आदरणीय नाना पटोले साहेबांची भेट घेतली, काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. परंतु 6वी जागा ही शिवसेनेच्या कोट्यात असल्यामुळे महाविकास आघाडीने असं ठरवलं की 6वी जागा ही शिवसेना म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब ज्या उमेदवारांना देतील त्या उमेदवारांना ते पाठिंबा देतील. तर आधीच बंजारा समाजावर 18-19 महिन्यापूर्वी बंजारा समाजाचे तथा बहुजन समाजाचे नेते माननीय संजय राठोड साहेब यांना मंत्रिपदावरून कमी केल्यामुळे म्हणजे त्यांचं पायउतार केल्यामुळे अद्यापपर्यंत त्यांना मंत्रिपदावर घेतलेलं नाही. आधीच राज्यामध्ये बंजारा समाजाचा रोष महाविकास आघाडीवर आहे. हा रोष कमी करण्याकरिता शिवसेनेला विशेष करून आणि महाविकास आघाडीला एक संधी चालून आलेली आहे आणि या संधीचा तर त्यांनी योग्य विचार करून संत शेवालाल महाराज, संत बामणलाल महाराज यांच्या 5व्या पिढीचा वंशज म्हणून पोहरादेवीचा महंत म्हणून मला जर तिकीट दिली, राज्यसभावर जर नियुक्ती दिली तर निश्चितच बंजारा समाज महाविकास आघाडी तथा शिवसेनेसोबत राहील. संजय राठोड यांच्याबाबतही आपण बोलला आहात. संजय राठोड यांना प्रतीक्षा आहे की पुन्हा मंत्रिपद मिळेल, त्यामुळे बंजारा समाज नाराज आहे? नाही, आमची सगळ्यांची अशीच इच्छा आहे की माननीय संजय राठोड साहेबांना मंत्रिपदावर परत घ्यावे. पण शिवसेनेला आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना जर काही अडचणी असेल तर राज्यसभेची आता 10 जूनला निवडणूक होत आहे. तर ही एक सुद्धा संधी आहे की जर तिथे शक्य होत नसेल तर राज्यसभेवर 6व्या जागेसाठी विशेष करून 6व्या जागेसाठी बंजारा समाजाचा उमेदवार जर त्यांनी दिला तर समाज निश्चितपणे शिवसेनेच्या सोबत राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा नुकतीच पार पडली. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला मारलेला आहे.
सध्याचे पावसाळी हवामान पाहता पावसाची शक्यता आहे. निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. तसंच मुख्यमंत्र्यांसह मवियावर देखील त्यांनी टीकास्त्र डागलंय. यावेळी राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. मनसैनिकांवर खोट्या केसेस दाखल करून अडकवलं असतं आणि ते नको असल्यानं अयोध्या दौरा रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. इतकी वर्ष केंद्रामध्ये सत्ता होती, आजपर्यंत कधी संभाजीनगरचा प्रश्न कधी मिटवला? नामांतरचा प्रश्न कधी मिटवला? कधीच नाही. कारण तो सतत निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जिवंत ठेवायचा आहे, सतत जिवंत ठेवायचा आहे आणि त्याच्यावरनं मतं मिळवायची आहेत. याच गोष्टी फक्त यांना करत बसायच्या आहेत. कारण उद्या नामांतर झालं, संभाजीनगरचं नाव झालं, प्रश्नच मिटला. आणि प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मला एक पहिली गोष्ट सांगावी, तुमच्या अंगावरती एक तरी आंदोलन केल्याची केस तरी आहे का हो? मग ती मराठीच्या प्रश्नावरती असेल ना, ते हिंदुत्वाच्या प्रश्नावरती असेल, एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठची घ्यायची नाही. 92-93ला दंगल झाली, एवढंच फक्त आठवून द्यायचं, त्याच्यावरती फक्त सुरू. परवा दिवशी म्हणाले संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय? मी बोलतोय ना. अरे तू कोण आहे? तू कोण? वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ना, काय लॉजिक आहे? MIMचा खासदार झाला यांच्या राजकारणात. या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. याला भुसभुशीत जमीन दिली कोणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून करून दिली. आता ते आतमध्ये घुसलेत. ह्यांचा तिकडचा खासदार पडला शिवसेनेचा आणि MIMचा निवडून आला. साधी गोष्ट लक्षात घ्या ना. ते आता ते काय कोणते दाम्पत्य, राणा दाम्पत्य. बरं, मी सांगितलं काय की जर मशिदीवरती बांग जोरामध्ये लागली तर त्याच्या समोर जाऊन हनुमान चालीसा तुम्ही लावा. अनेक ठिकाणी लावली गेली. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवरती जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणणार. अरे मातोश्री बंगला काय ती काय मशीद आहे का? शिवसेनेकडनं काय वाटेल ते बोलण्यात आलं त्यांना. ते पण काहीतरी वाटेल ते बोलत होते शिवसेनेवर. एवढा सगळा राडा तुम्ही सगळ्यांनी टेलिव्हिजनवरती पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेमध्ये काम करणारे जी लोक आहेत, जे शिवसैनिक आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्याला काहीच नाही वाटत या गोष्टींचं. की जी लोक मातोश्रीवरती तिकडे हनुमान चालीसा वाचायला आले, ज्यांच्यामुळे एवढा सगळा प्रकरण सगळं अख्खं घडलं, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही तिकडे लडाखमध्ये फिरताय, तिकडे तुम्ही खांद्यावरती हात ठेवून त्यांच्याशी बोलताय, तिकडे तुम्ही त्यांच्याबरोबर जेवताय, हे सगळे ढोंगी आहेत. दरम्यान हिंदुत्वावरून राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यानंतर प्रत्युत्तर दिलं. काय चालू पोरकटपणा चालू आहे मला काही कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, ह्यांचं खोटं हिंदुत्व. चला वॉशिंग पावडर विकतोय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीज से सफेद कैसी? प्रश्न असा आहे ना की खरं हिंदुत्व काय आहे, ह्याचे रिझल्ट पाहिजेत लोकांना. हिंदूंना त्याचे रिझल्ट पाहिजे जे आम्ही देतो. हे कधी झाले हिंदुत्व? हे कधी झाले हिंदुत्ववादी? हे हिंदुत्ववादी कधी झाले असं विचारतो. आमच्या हिंदुत्वाला ढोंगी वगैरे म्हणणाऱ्यांनी आपण हिंदुत्वाची शाल कधी पांघरली त्याचा खुलासा करा. पकपक करणारे हिंदुत्व ठीक आहे, पकपक बकबक जे काय असेल ते असेल, पण आमचं हिंदुत्व हे प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्व आहे आणि आमच्या हिंदुत्वावरती कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. तुमची भूमिका काय होती हिंदुत्वाविषयी काल आणि आज? ती पकपकवाली होती, बकबकवाली होती का अजून कसली होती? आम्हाला त्यात आता बोलायचं नाही. आमचं हिंदुत्व आमच्यापाशी आहे आणि ते हिंदुत्व असंच आमचं तेजाने तळपत राहील.
तर अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं वातावरण केलं होतं त्यामुळे यूपीमध्ये मनसैनिकांवर केसेस दाखल झाल्या असत्या असं म्हणत हा ट्रॅप असल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यालाही संजय राऊतांनी उत्तर दिलं. परवा दिवशी मी जी 4 ओळी टाकल्या की अयोध्या दौरा तुर्तास रद्द. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला, अनेक जण कुत्सितपणे बोलायला लागले आणि म्हणून मी तो साधारणपणे 2 दिवसांचा जरा एक बफर दिला होता मुद्दामून की काय बोलायचं ते बोलून घ्या एकदा. आणि मग मी माझी भूमिका महाराष्ट्राला सांगीन, देशाला सांगीन. ज्या दिवशी ही आपण लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली त्याच्यानंतर मी इथे पुण्यामध्ये, तुम्हाला आठवत असेल तर मी अयोध्येला जाणार त्याची तारीख जाहीर केली आणि त्याच्यानंतर काही दिवसातच हे सगळं प्रकरण सुरू झालं की अयोध्येला येऊ देणार नाही. आणि मग ते सगळं प्रकरण वाढतंय. मी पाहत होतो हे काय चाललंय नेमकं. मला मुंबईमधनं पण माहिती मिळत होती, मला दिल्लीमधनं पण माहिती मिळत होती, मला उत्तर प्रदेशातनं पण काही गोष्टी लोक सांगत होते की नेमकं काय चाललंय. आणि एक वेळ अशी आली की माझ्या असं संपूर्णपणे लक्षात आलं की हा ट्रॅप आहे, हा सापळा आहे. आपण या सापळ्यामध्ये अडकलं नाही पाहिजे. अयोध्येत जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखलंय? इथे इकडला भारतीय जनता पक्ष तुमच्या पाठीशी, तिकडे भारतीय जनता पक्षाचं राज्य. तुम्हाला कोणी रोखलंय? एक सापळा रचला गेला. कुठला सापळा? मनसैनिकांवर गुन्हे दाखल होतील. कुठे? उत्तर प्रदेशमध्ये. कोण करणार? वेळेस त्यांचे कार्यकर्ते कोण करणार गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये? त्यांचं राज्य, भाजपचं पुरस्कृत दौरा. त्याच्यामुळे एक फार गमतीशीर विधान आहे ती. राज ठाकरेंच्या भाषणावर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, त्याही बघणार आहोत. हे तुमचे असतात, हे धंदे बंद करा. की आता ते असे म्हणले त्याच्याबद्दल तुमचं मत आहे. त्यांना जे म्हणायचं त्यांनी म्हणावं. आम्हाला विकासाच्या बद्दल बोलायचं आहे. मी काल पण जळगाव जामोद असेल किंवा शहापूर असेल किंवा तिकडं डहाणू असेल किंवा ज्या भागामध्ये मी गेलो होतो, सिंदखेड राजा असेल, तिथं माझी भूमिका तीच आहे. तुम्ही पण हे असले धंदे दाखवायचं बंद करा आणि ज्याच्यातून आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना मुलींना रोजगार निर्माण होणार आहे, ज्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे, ज्याच्यातून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याच्या करता आमच्या पोलीस वर्गाला मदत होणार आहे, ह्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देऊ ना. जी औरंगजेबाच्या कबरीचा संदर्भातला जो विषय होता, तिथं जे कोण आले होते त्या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्री मोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांनी देखील याच्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की चौकशी ही झाली पाहिजे की निवडणुकांमध्ये हा जो पक्ष आहे हा कोणाच्या माध्यमातून उभा राहतो ह्याची खरी चौकशी झाली पाहिजे. त्याच्यामुळं कोण कोणाच्या कबरीवर आलं त्याचं समर्थन काही शिवसेनेनं केलं नाही, त्याला चोख उत्तर आम्ही दिलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे कायदे करायचे आहेत किंवा कायदे कुठचे व्हायचे आहेत त्यांची जी काही मागणी आहे ते पंतप्रधानांनी स्वीकाराव्यात किंवा न स्वीकाराव्यात हे आता पंतप्रधान ठरवतील. केंद्रातल्या भाजपच्या सरकारने गेल्या 8 वर्षामध्ये या देशाचं जे वाटोळं केलेलं आहे, देश 50 वर्ष मागं केलेलं आहे. महागाईच्या आगीत लोक जळतात आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आज आमच्या तरुणांना सतवते आहे. ही सगळी प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आणि या प्रश्नाला घेऊन आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आम्ही जनतेची लढाई लढू. हे कोणाला काय, कुठं अयोध्येला जायचं आहे की कुठं पंढरपूरला जायचं आहे, कुठं जायचं त्यांनी जावं, त्यांचा प्रश्न आहे. ज्याचा धर्म जो असेल त्याला त्या आपल्या धर्माचं कार्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे. दुसऱ्याच्या धर्मावर टीका करायचा कोणाला अधिकार नाही. डॉक्टर संजय बोरुडे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते हे प्रकाशन होत आहे. खरं तर या व्यतिरिक्त सुद्धा ते एकमेकांचे व्याही आहेत. या कार्यक्रमाला जॅकी श्रॉफ, आशा भोसले सुद्धा आलेले आहेत. आशा भोसले बोलतायत. स्टेजवर आईनं त्याला रडत काढलं आणि माझं मूल बघा म्हणून सांगितलं. मला जशी 4 मुलं बघितले, ते खायचे कसे माहितीये, काय दाखवत होते त्या टीव्हीवर, एवढं मोठं भांड
ते काहीतरी पाकिटातलं घालून दूध टाकून हलवून ते त्यांना दिलं. त्या मुलांनी, एवढ्या छोट्या पोरांनी ते भांड असं तोंडाला गडगड गडगड लावलं, पिऊन टाकलं गडगड. मी अशी आ करून बघत होते आणि तो रडला आणि त्याच्या आईने त्याला दिलं. आणि म्हटलं काय हे असं भयंकर खाणं, म्हणजे राक्षसी खाणं आहे. मी घाबरून फोन केला माझ्या सुनेला, लवकर म्हटलं माझ्या नातवाला काही खायला घालू नकोस, कुठल्याही फूड त्याला याचं देऊ नकोस, पाकिटातलं काही देऊ नको, वरण भात करून खायला घाल, असं मी त्याला शिकून सांगितलं. एक पोळीच्या वर पोळी देऊ नकोस, फुलका दे असं. मी इतकी शॉक झाला मला की, आणि मग त्यात मी म्हणजे असं बघते, जगाकडे मी बघते की मुलांचा सोड आपण सगळेच जाणे आहोत. हे कसं? का तुम्ही बारीक राहत नाही? का तुम्ही चालत नाही? का तुम्ही स्वतःसाठी टाइम काढत नाही? का करत नाही? आता हा म्हणाला ना की श्वास घ्या, तो प्राणायाम करतो, 20 मिनिटं प्राणायाम करतो तो. मी प्राणायाम करते. आम्ही काय काय म्हणजे योगा करत असतो. तर लहान मुलांना तुम्ही जसं खायला घालू नका तसं तुम्ही खाऊ नका. मुलं तुमचं बघून खातात. तुम्ही जर त्यांना याला नेलत, इतका मोठा तो काय म्हणतात त्याला, ते पोळी काय असते, पिझ्झा, तो पिझ्झा जर तुम्ही खाल्लात तर ती पोरं खाणार आणि त्यांना तो आवडणार. मग तुम्ही जर एवढा मोठा पिझ्झा, इतका मोठा तो मागवलात, तर कशाला खाता तुम्ही पिझ्झा? चपातीनं काय बिघडवलंय? भाकरीनं काय बिघडवलंय? छान भाकरी आपल्याकडं जवार आणि बाजरी आणि सगळं असतं, नाचणी, तिच्या भाकऱ्या का खात नाही तुम्ही लोक? कशाला पाहिजे ती चपाती? चपातीनं हे होतं, वजन वाढतं, भाकऱ्यांनी नाही वाढत. आता तुम्ही सगळेच मराठी आहात म्हणून तुम्हाला माहित असणार, हिंदी लोकांना माहित नसणार भाकऱ्या काय. पण आपणच जर हात आवडला, आईस्क्रीम तुम्ही आणलं तर पोरं खाणारच. मी बघितलेलं आहे, फ्रीज मध्ये आईस्क्रीम भरलेले असतात पाकिटाच्या पाकिटा. तुम्हाला कुठलं आईस्क्रीम पाहिजे म्हणून पाहुण्यांना विचारतात, पोरांना पण खायला घालतात. आणि बाय लग्न होईपर्यंत सुंदर पोरगी असते, हा छान आहे, गरीबान आहे, पातळ आहे आपलं. लग्न झाल्याबरोबर 1 वर्षामध्ये तिचं वजन, मी अक्षरशः असं केलं. मी तुम्हाला लग्नात बघितले पण आज ओळखलं नाही असं, कारण ते बायका जाणच होतात. त्यांना असं वाटतं की लग्न झालं की आपण दुसऱ्याची काळजी, आपली काळजी आपल्याला नाही, त्याला काळजी आहे आपली. आपण एकदम रिलॅक्स व्हायचं. रिलॅक्स होऊन त्या अशा इतक्या जाड होतात. मग ते पुरुष त्याची डोकी फिरतात, त्यांना सुंदर बायका बघायला आवडतात. मग त्याला दोष द्यायचा, आपण जाड व्हायचं. आणि म्हणून सगळ्यांनी जेवण आवडलं पाहिजे. माझी आई म्हणायची 5 इंद्रियाला काही सांभाळायची गरज नाही, 1 इंद्रिय सांभाळा, जबान. ती खाण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये दोन्हीमध्ये सांभाळा. बोलणं चांगलं असलं तर तुम्ही राज्य कराल, खाणं चांगलं असलं तर तुम्ही सुंदर दिसाल. तर मला असं वाटतं की मुलांच्यावर फक्त लक्ष देऊ नका डॉक्टर, तुम्ही सगळ्या लोकांवर लक्ष द्या. तुमच्याकडे जो येईल त्याला सांगायचं की मुलाच्या आधी तुमचं ऑपरेशन करायला पाहिजे. डॉक्टर संजय बोरुडे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये आशा भोसले बोलत होत्या. अनौपचारिक असा संवाद सुरू होता. आपण थेट प्रक्षेपण त्याचं बघत होतो. पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यात पेट्रोल आणखी स्वस्त होईल. केंद्रानंतर राज्य सरकारने तसा मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यात पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी स्वस्त होत आहे, तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त होत आहे. 2 दिवसात 11 रुपये 58 पैशांनी इंधन स्वस्त झालेलं आहे. केंद्रानंतर राज्यानंही इंधन दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झालेली आहे. प्रति लिटरवर ही कपात आहे. त्यामुळे सर्वसामान्य अधिक सुखावलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झालेली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात राज्यानं सुद्धा आता कपात केलेली आहे. राज्यात पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी स्वस्त झालेलं आहे प्रति लिटर,
तर डिझेल प्रति लिटर 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त झालंय. म्हणजेच 2 दिवसांमध्ये 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झालंय इंधन. केंद्रानं अबकारी कर कमी केलेला होता आणि तो साधारणपणे 9.5 रुपये पेट्रोल आणि डिझेल 7.5-8 रुपये इतकं प्रति लिटर कमी करण्यात आला होता तो अबकारी कर, आणि त्यामुळे इंधन दर स्वस्त झाले होते. त्याच्या पाठोपाठ राज्यानंही आता इंधन दर कमी केलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य चालक ज्याच्याकडे दुचाकी आहे, चारचाकी आहे, तो सुखावलेला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, केंद्रापाठोपाठ राज्यानं सुद्धा आता इंधन दर कमी केले, त्यामुळे नक्कीच याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? बिलकुल. केंद्राची जी बदमाशी आहे ती बदमाशी आज मला आपल्या माध्यमातून जनतेला सांगायची आहे. केंद्र जे सेंट्रल एक्साईज आहे त्याच्यामध्ये सेस नावाचा एक प्रकार असतो, ऍडिशनल सेंट्रल एक्साईज असते, स्पेशल असतं आणि एक जनरल असतं. जनरल सेंट्रल एक्साईज जे असतं त्याच्यातनं 41% जे आहे ते राज्यांना मिळतं आणि 59% केंद्रांना मिळतं. ते डिव्हिजिबल पूल म्हणतात त्याला, तो पैसा जो कलेक्ट होतो. आता तिकडे जे 9 रुपये आणि 7 रुपये कमी केले आहेत त्यातनं सुद्धा 4 रुपये आणि 3 रुपये कमी झालेले आहे राज्याचे. आणि आता पुन्हा राज्यांनी जे आहे तो दिलासा जो आहे तो लोकांना दिलेला आहे. तर वाढवताना केंद्र सरकार सेस वाढवत असते. म्हणजे 1 रुपयाचा 18 रुपये त्यांनी सेस केला हा रोड इन्फ्रास्ट्रक्चरचा. नवीन सेस लावला ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस 2 रुपये आणि 4.5 रुपये. खऱ्या अर्थानं त्यांनी सेस कमी करायला पाहिजे, कारण सेस हा सगळा केंद्र सरकारकडे जातो. म्हणजे राज्यांची कोंडी जी आहे आर्थिक कोंडी, ती आर्थिक कोंडी ही भाजप करत आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकारांना लोकांना मदत करताना सगळे जे योजना ज्या आहे त्या 80% योजना राज्य सरकारांवर असतात. त्या योजना पूर्ण करताना त्यांना अडचण होत असते. त्यामुळे ही केंद्र सरकारची जी बदमाशी आहे ती पण एक्सपोज झालेली आहे आणि राज्य आणि केंद्र दोन्हींनी कमी केलाय. दुसरा वॅट हा जो टॅक्स हा ऍड व्हॅलोरम आहे, म्हणजे दरानुसार. जर जेवढं तिथे एक्साईज कमी होईल तेवढा वॅट जो आहे तो ऑटोमॅटिक कमी होत असतो, कारण त्याचं पर्सेंटेज त्याला धरून असतं. आलं का लक्षात? 30 रुपये हे असेल सेंट्रल एक्साईज केंद्रीय अबकारी कर, त्याच्यावर जर तुमचा जो काही आपला व्हॅट असेल पर्सेंटेजचा तेवढा लागेल. तो 25 रुपये झाला तर 25 रुपयावर लागेल, 20 रुपये झाला तर 20 रुपयावर लागेल, असं ते प्रमाण असतं. आणि त्यामुळे हे जे केंद्र सरकार करताय त्यात आमची मागणी आहे की गॅस सिलेंडरवरची जी सबसिडी त्यावेळेस काँग्रेस सरकार देत होतं, 410 रुपये गॅस होता, एवढी सबसिडी केंद्राने द्यावी. बदमाशी करू नये सामान्य लोकांची. इकडे 700 रुपये वाढवायचा आणि मग 200 रुपये कमी करायचा, ही बदमाशीच आहे. इकडे त्यांनी 3 रुपये 48 पैशावरनं 32 रुपये 90 पैसे, 9 रुपये 56 पैशावरनं 31 रुपये 90 पैशापर्यंत नेला होता. आणि विशेष बदमाशी अशी आहे की मागच्या 2 महिन्यात 10 रुपये वाढवला आणि 9 रुपये आणि 7 रुपये कमी केला. ही जी बदमाशी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे 2014च्या स्थितीवर टॅक्स आणणं गरजेचं आहे, कारण की क्रूड ऑइलच्या किमती ज्या आहे त्या मागच्या 8 वर्षात मोठ्या प्रमाणावर कमी झालेल्या आहे. नक्की. अतुलजी, मी आपल्याला विनंती करेन आपण असेच सोबत राहा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पण आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, भाजप म्हणजे प्रामुख्याने केंद्र बदमाशी करत आहे. इंधन दर आधी वाढवले आणि आता ते कमी केले जात आहेत नुसतं दाखवण्यापुरतं, असा आरोप आहे आपल्यावर. मी काय बदमाश किंवा आक्रमशी वगैरे त्यांना म्हणणार नाही. प्रश्न त्या ठिकाणी जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचंच मी त्या ठिकाणी बोलेन की फार अत्यल्प अशी ही पेट्रोलच्या आणि डिझेलच्या वर त्या ठिकाणी सूट दिलेली आहे. कारण केंद्र सरकारनं आपण बघाल साधारण 9.5 रुपये आणि 7 रुपये अशा प्रकारची सूट दिलेली. मग साधारण 50% तरी त्या ठिकाणी विविध टॅक्सेसच्या माध्यमातून सूट मिळाली असती तर मला वाटतं काहीतरी हातात ग्राहकांच्या त्या ठिकाणी मिळू शकलं असतं. आणि त्याच्यामुळे अत्यंत चोखडीने अत्यल्प अशी सूट आहे. आता केंद्र सरकारने अशा प्रकारची सूट दिल्यानंतर, सवलत दिल्यानंतर या ठिकाणी नाईलाज झाला. कारण वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधनं आज पेट्रोलच्या ग्राहकांच्या त्या ठिकाणी रिॲक्शन घेतल्या जात होत्या. त्यावेळेला त्यांनी समाधान व्यक्त करताना राज्य सरकारने काहीतरी केलं पाहिजे आणि मग आता जनतेत प्रक्षेप होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काहीतरी करायचं म्हणून त्यांनी केलेलं आहे. मी ऐकलं की त्या ठिकाणी तिजोरीवर परिणाम होईल अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिल्याचं मी ऐकलं आता. आणि मला वाटतं तिजोरीवर जर तिजोरीची काळजी आहे, अर्थव्यवस्थेची काळजी आहे, तर मला वाटतं तुम्ही दारू विक्रेत्यांसाठी सूट कशासाठी देताय? जे लायसन्स आहेत, रेस्टॉरंट बार आहेत,
नाही, पण त्यांची जी license प्रवीणजी fees असते, त्याला कशासाठी आपल्यावर देत असा आहे? आरोप होत आहे की आधी खूप मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ केली आणि आता मात्र दाखवण्यापुरतं अत्यल्प असं इंधन दर कमी केले किंवा अबकारी कर कमी केला. त्यांना काय वाटतं ते काय आमचं कौतुक करणार नाहीत, त्याच्यामुळे ते आरोप करायचंच काम करणार. 7 वर्षापूर्वी काय केलं, पूर्वी काय होतं, मग तिथले सगळे टॅक्सेस काढा, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस कर, ते आपण कमी करणार आहोत का? एका बाजूला अर्थव्यवस्थेची काळजी घेत असताना त्या प्रकारे विचार करून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल. प्रवीणजी, आपण जे सांगताय ते अतुलजी पण ऐकतायत. अतुलजी, नाही असं आहे की प्रवीणजीने एक समजून घ्यावं काय सेंट्रल एक्साईज काय असतं. सेंट्रल एक्साईज तुम्ही सांगितलं ना, स्पेशल सेंट्रल एक्साईज असतं, एक सेंट्रल एक्साईज, ऍडिशनल सेंट्रल एक्साईज आणि सेस मध्ये वाढवायचं. याचं कारण आहे, ही बदमाशी मी का म्हटलं, मी फार सिलेक्टिव्ह असतो शब्द वापरताना, कारण की जी सेंट्रल एक्साईज ड्युटी आहे जनरल, त्याचं विभाजन जे आहे ते फायनान्स कमिशन हे केंद्र राज्यामध्ये करत असतं. राज्याला त्याचा काही वाटा मिळत असतो, तर तो वाटा जिथून मिळतो तिथे कमी करतात, सेस कमी करत नाही. सेस सगळा केंद्र सरकारला मिळतो आणि केंद्र सरकारने सेस वाढवला. रात्राला रोज दारूच्या गोष्टी करतात. दारू प्रिय कोणी असेल ना, तर दारू प्रिय कर्नाटक सरकार आहे, मध्य प्रदेश सरकार आहे, दिल्ली सरकार आहे. यांनी दारू एवढी स्वस्त करून टाकली तिकडे, यांनी तर घरामध्ये पाऊच विकण्याची परमिशन दिली आहे, मॉलमध्ये देशी दारूचे पाऊच विकण्याची परमिशन दिली आहे, घरी बार करण्याची परमिशन दिली आहे का इथे मध्य प्रदेशमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होत होतं की लोक बाहेरून दारू आणायचे, महाराष्ट्रामध्ये बाहेरून विकत घेऊन यायचे आणि महाराष्ट्राचा रेव्हेन्यू कसा पुरता येईल, म्हणजे महाराष्ट्राला संपवण्याचा कार्यक्रम स्वतः करायचा, दारूप्रियता स्वतः दाखवायची आणि स्वतः असे धोरणं करायचे. नाही, आपण अतुलजी जो आरोप केलाय त्याच्याविषयी विचारा. प्रवीणजी, हा तर अजून एक गंभीर आरोप. मला वाटतं राज्य सरकार हे दारुड्यांना समर्पित केलेलं सरकार आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे डान्स बार, दारू विक्रेते, इम्पोर्टेड दारू, या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी जे निर्णय घेतलेत त्यावरून महाराष्ट्रापुरता आम्हाला दारू विक्रेत्यांची काळजी जास्त आहे. त्याचबरोबर त्यानंतर घ्या उत्तर. आणि सगळे अक्कल अतुल लोंढेंनाच वाटलेली आहे. मी 2 टर्म त्या ठिकाणी आमदार आहे, मला सेंट्रल एक्साईज कळतं, एक्साईज नीट कळतं, मला त्या ठिकाणी सेस पण नीट माहीत आहेत. लोकांना तुमचे हे मोठे मोठे शब्द महत्वाचे नाहीत. किती रुपये कमी झाले पर लिटर याच्याशी सर्वसामान्य माणसांना देणं घेणं आहे. त्या सेसच्या माध्यमातून करा, व्हॅटच्या माध्यमातून करा, कुठूनही करा. ज्या विक्रेता आपल्या खिशातले पैसे त्या ठिकाणी द्यायला जाईल पंपावर, त्यावेळेला रेट त्यांचा कमी असला पाहिजे. बरोबर. अतुलजींना विचारूया. अतुलजी, अक्कल तुमची असं आहे की आम्ही सांगितलं होतं युपीच्या निवडणुका झाल्याबरोबर हे लोक 10 रुपयापर्यंत पेट्रोल डिझेलचे दर वाढवतील, आम्ही सांगितलं होतं. आणि यांनी 80 पैसे करून रोज जिरे का झटका जोरसे जो आहे तो 10 रुपयापर्यंत आणला आणि 10 रुपयापर्यंत आणून 8 रुपये आणि 6 रुपये कमी केला. तो इतर जो व्हॅट आहे तो ऍड व्हॅलोरमुळे कमी झालेला आहे. त्यामुळे हे जे खोटारडेपणा जो आहे, ही जी बदमाशी जी आहे आणि हे जे बोलणं आहे दारूप्रिय आहे, दारूप्रिय तर तुमचं सरकार आहे हो, कर्नाटकाचं. घरामध्ये बारची परमिशन देतं, आम्हाला सांगता तुम्ही. हे महत्वाची जी गोष्ट अशी आहे की 2014 साली $111 पर बॅरल हे कच्च्या तेलाच्या किमती होत्या जगामध्ये. तिथपर्यंत पोहोचायच्या अजून. मग एवढं कमी असताना तुम्ही 3 रुपये 48 पैसे, 9 रुपये 56 पैसेचा 32 रुपये 90 पैसे आणि 31 रुपये 80 पैसे कसा नेला? मग तुम्ही पूर्ण आणा ना 2014च्या जागेवर. आम्ही पण 2014 जागेवर आपोआपच येऊन जातो. मग ही कशाला खोटारडेपणा करतात जनतेसोबत? नक्की अतुलजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. प्रवीणजी, आपल्याला सुद्धा आभार. आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र त्यापेक्षा सुद्धा सामान्यांना कसा न्याय मिळाला हे जास्त महत्वाचं. थेट जाऊया. राज ठाकरे बोलतायत. डॉक्टर संजय पुरुडे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये होतोय. डॉक्टर बोरुडे यांचं पुस्तक आज प्रकाशित झालं. आशाताईंनी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, काय खावं आणि काय नाही खावं. पण तुम्हाला त्या एक सांगायला विसरले की त्या उत्तम सुगरणीत उत्तम जेवण बनवतात. त्या मी एकदा त्यांच्या घरी सांगत होतो, एकदा त्यांच्या घरी जेवायला मला घरी बोलवलं होतं. अख्खं डायनिंग टेबल भरलं होतं. मला वाटलं अजून कोणीतरी येणार आहे, तर ते फक्त माझ्यासाठी होतं. आता ते जर फक्त माझ्यासाठी असेल तर एवढ्याच कसं खायचं मला जरा सांगायचं. कारण
गेल्या काही दिवसांमध्ये माझा काय हात फ्रॅक्चर झाला, माझा आता एक ऑपरेशन पण आता 1 तारखेला माझा आहे. त्याच्यामुळे गेल्या वर्ष 1.5 वर्ष मी आता जॅकी दादा तेच सांगत होतो की म्हटलं मला गेल्या 1.5 वर्ष मला काही एक्सरसाइज पण करता आला नाही पायामुळे आणि हातामुळे. त्याच्यामुळे जरा वजन वाढलं आणि ते सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या पाहिजेत. नाही तर असं ते मी पण 90च जाईन. कारण आता माझं वजन साधारणपणे 80-83 आहे. जर आता कंट्रोल नाही केलं तर मी पण 90च जाणार. नाही वयाच्या ना वजनाच्या. डॉक्टर बोर्डेंनी आज जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, खरंच ते पुस्तक खूप विलक्षण आहे. कारण पुस्तकापेक्षा मला अनेक दिवस अनेकदा त्यांच्याबरोबर बोलत असताना मला त्यांना काय म्हणायचंय, त्यांना काय करायचंय. खरं तर हे पुस्तक तुम्ही जेव्हा वाचाल पाहाल तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याकडे एक म्हण आहे की घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. याच्यामध्ये खरंच डॉक्टरांनी माझ्यापर्यंत येऊ नका असं सांगितलंय की त्याच्या आधी काय काय गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, असं मला असं वाटतं सांगणार पहिला डॉक्टर. की तुम्ही आधी काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून तुम्ही सर्जरीला येऊ नका. आता असं सांगणारा डॉक्टर एक पुस्तक लिहितोय, हीच गोष्ट मला खूप मोठी वाटते. आणि सध्या काय अशा काही घराघरात डॉक्टर झालेत. डायनिंग टेबलवरती बसलं की प्रत्येक जण डॉक्टर होतो. पालेभाजी वाढायला घेतली तर नाही पालेभाजी नको, नाही घे रक्तासाठी चांगली असते. आता प्रत्येक गोष्ट जर प्रत्येक अवयवासाठी जर सुद्धा असेल तर जेवायचं कधी आनंदाने. पण मला या सगळ्या गोष्टींकडे आपण म्हणताय ते बरोबर आहे की खरं तर वयानुरूप कमी खाल्लं पाहिजे. मी शर्मिला नेहमी सांगत असतो की आज या आठवड्यापासून काय आहे ना 1 तारीख उद्या आणि येत्या पुढच्या वर्षी नक्की हे येतच नाही कधी. तर त्याच्यामुळे तो जो उद्या आहे ना तो उद्या मला ती नेहमी सांगते की आता इतकी वर्ष तुझ्या लग्नाबरोबर आपली झालेली आहे, आता तुझा उद्या कधी आलाच नाही तो की आता बघ या सोमवारपासून बघ नक्की करतो. असं मला असं वाटतं अनेक जण करत असतील, मी काय एकटाच करतो अशा भाग नाही. पण ह्या गोष्टी खूप गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. मी आता त्या गोष्टीतनं सफर होतोय मला माहिती आहे. मी खरं तर मी बॅडमिंटन खेळणारा, क्रिकेट खेळणारा, टेनिस खेळणारा, पण सध्या मला कोणत्याही एक्सरसाइज करता येत नाहीये. मला काय म्हणू आपण त्याला, मला कुठचं स्पोर्ट्स खेळता येत नाहीये. आणि म्हणून मी त्या गोष्टीला भेटलो आणि म्हटलं की एकदा ते ऑपरेशन करून टाकू म्हटलं. अर्थात त्याच्यानंतर काही फार मोठं धावडा अशातला भाग नाहीये. पण मी त्याची डॉक्टरांना मला आले होते भेटायला, जरी मला माझं ऑपरेट करणार तर मी सांगितलं की ऑपरेशन झाल्यानंतर कधी फार धावता नाही येणार. मी म्हटलं हो मी काय पाकिट मार आहे का म्हटलं फार धावायला. असं कुठं धावायचं म्हटलं. पण त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित सुरळीत असं त्यांचं म्हणणं आहे. पण सगळ्यांनी या गोष्टींची काळजी घेणं खरंच आवश्यक आणि गरजेचं आहे. आपण जे मगाशी म्हणालात की काय झोमॅटो आणि काय 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 गोष्टी येतात, मला पण त्या सध्या मुलांमुळे त्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि त्यांच्या बरोबर मी पण कधी कधी वाहत जातो आणि अनेक गोष्टी घरी पण मागवतो. पण माझ्या नशिबाने माझ्या घरामध्येच हे डॉक्टर आल्यामुळे बराच कंट्रोल आम्ही ठेवत असतो. कित्येकदा मी संध्याकाळी विचारतो डॉक्टरांना, डॉक्टर आज काय जेवणार? हा मी काही नाही. डायनिंग टेबलवरती सगळं लागल्यावरती डॉक्टर बरोबर येतात आणि जेवायला सुरुवात करतात. तर त्याच्यामुळे माझा संध्याकाळचा कंट्रोल आणि डायनिंग टेबलवरचा कंट्रोल असे 2 वेगवेगळे कंट्रोल असतात. तर मी संध्याकाळी एक वेगळा कंट्रोल घेतो आणि हे बसले की माझा कंट्रोल येऊन जातो. त्याच्यामुळे मग मी हे इतकंच खाणार आणि मी जरा जास्ती खातो. पण मला मी खरं असं नव्हतो. माझं आणि बाळासाहेबांचं वजन जवळपास मी 35 वर्ष 63 किलो 63 आणि अचानक ते सगळ्या गोष्टी त्या वाढायला लागल्या, वजन वाढायला लागलं आणि मला असं वाटतं की आता शारीरिक वजन मला कमी करून सामाजिक वाढवणं अत्यंत गरजेचंच आहे. कदाचित वजन वाढण्याचं कारण माझं म्हटलं शिव्या पण खूप खातो त्याच्यामुळे कदाचित वजन वाढलं असावं, तेही कारण एक असावं. पण डॉक्टर बोर्डे यांना मी मनापासून खरंच मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे पुस्तक किंवा हा विचार
घराघरात जाण्यासाठी माझ्याकडनं जी काही गोष्ट लागेल आपण हक्काने सांगा. धन्यवाद. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामं सुरू असल्याचा डंका मिरवला जात असताना ही सफाई कामगारांच्या किती जीवावर उठू शकते याचा एक व्हिडिओ समोर आलाय. ठाणे महानगरपालिकेच्या श्री आईमाता चौकातील नाल्याची सफाई होताना त्या नाल्यामध्ये कचऱ्याचा मोठा ढीग समोरून वाहत येत असल्यानं सफाई कामगारांना भीतीनं नाल्यामध्ये उभ्या केलेल्या जेसीबीवर चढायची वेळ आली. नालेसफाईच्या वेळी तिथे घनकचरा विभागाचा कोणताही स्वच्छता निरीक्षक किंवा ठेकेदार मुकादम असं कुणीच उपस्थित नसल्याचं कळतंय. तर सफाई कामगारांकडे सुरक्षेची कोणतीही साधनं नव्हती. 20 ते 25% कमी दराने निविदा भरून ठेका मिळवणाऱ्या ठेकेदारांकडून कामगारांच्या सुरक्षिततेची मात्र कोणतीही काळजी घेतली जात नाही. टक्केवारीसाठी हा सगळा प्रकार होतोय असाही प्रश्न विचारला जातोय की हे सगळं कशासाठी. मजुरांचा जीव धोक्यात टाकला जातोय. नालेसफाईच्या कामाचं वास्तव समोर आलंय. जर जेसीबीवर हे कामगार चढले नसते तर अनुचित प्रकाराला मोठ्या गंभीर घटनेला त्यांना सामोरं जावं लागलं असतं. हा नालेसफाई आणि टक्केवारीचा चिखळगाळ आपल्या समोर येतोय. अत्यंत कमी रुपयाची निविदा भरून कामं घेतली जातात पण कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही जबाबदारी उचलली जात नाही. कंत्राटदार टक्केवारीच्या चिखलात अडकलेला आहे. हा जो प्रकार आहे, ही जी दृश्य आपल्याला दिसतायत ती खूप मोठा प्रश्न निर्माण करतात. ठाणे महानगरपालिकेच्या श्री आईमाता चौकातील नाल्याची सफाई होताना मोठा कचऱ्याचा ढीग आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतोय. जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री. जितेंद्र आव्हाड, आपण ही दृश्य बघितली तर कंत्राटदार टक्केवारीच्या चिखलामध्ये अडकून कुठल्याही प्रकारे या मजुरांच्या सुरक्षेची, या कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेत नाहीत असं समोर येत आहे. तुम्ही काय सांगाल यावर? पहिली गोष्ट म्हणजे असे जे मुख्य नाले आहेत ते वर्षातून 2दा साफ केले पाहिजेत. दुसरी गोष्ट, हे जे 30-30, 35-35% खाली उतरतात आणि कामं करतात त्यांना ती कामं देताच कामा नये. नाले सफाई ही माझ्या अंदाजाने फक्त 30 ते 40% होते. तेवढ्यात पाऊस येतो आणि पाऊस आल्यावर तो कचरा वाहून जातो आणि नाले सफाई 200% झाला असं सांगितलं. नुसतं 100% नाही, 200% झाल्याची सांगितलं जातं. ही सगळी लबाडी गेली मी 30 वर्ष बघतोय. सत्ता कोणाची असो तो प्रश्न येत नाही, पण इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते फिक्स आहेत, त्यांची कामं फिक्स आहेत, त्यांचे रेट फिक्स आहेत. अगदी. आणि जितेंद्र आव्हाड, यात एकच गोष्ट फक्त ऍड करते की अनेकदा असं दिसून येत आहे, वार्तांकन करतानाही आमच्या समोर येतं की ब्लॅकलिस्टेड असलेल्या अनेक कंत्राटदारांना पुन्हा कामं दिली जातात. मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. ब्लॅकलिस्टला द्या नाही तर कोणाला येतं. प्रश्न मानवी जीवनाचा आहे. हो. प्रश्न असे अनेक कामगार असतात जे तिथे उतरतात बिचारे. कधी कधी तिथे जो ते सगळं हलवत असताना जो गॅस तयार होतो त्या गॅसमध्ये गुदमरून मरतात. हे जसं साफ करावं लागतं तशा टाक्याही साफ करायला ते उतरतात. तिथेही कधी कधी गुदमरून मृत्यू होतं. म्हणजे मानवी जीवनाचं मूल्य किती खाली आलेलं आहे, त्याचा जीव किती सोपा आणि स्वस्त आहे हेच याच्यावरनं दिसतं. आणि ह्याला जोडून मला तर असं सांगावं असं वाटतं की जे आरक्षणाच्या नावाने ओरडत असतात ना, आरक्षण कशासाठी, त्यांनी हा व्हिडिओ बघावा. या व्हिडिओमध्ये कोण आहेत ह्यांच्या जाती काढाव्यात आणि ह्याच जाती काय आहेत आणि वर्षानुवर्ष यांनीच का नाल्यात उतरायचं, हा प्रश्न स्वतःच्या मनाशी विचारावा.
धन्यवाद जितेंद्रजी. आपण फार महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलेला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत होते. आता ठाण्याचे मनसे पदाधिकारी राजेंद्र कांबळे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. राजेंद्र कांबळे, ही जी दृश्य दिसत आहेत अंगावर काटा आणणारी आहेत. वारंवार असं आपण बघतो की नाले सफाई पूर्ण होत नाही. नाले सफाई जेव्हा करतात तेव्हा टक्केवारीच्या चिखलात अडकून कंत्राटदार सुरक्षेची काळजी कामगारांच्या घेत नाहीत. आपण काय सांगाल? मॅडम, हे जे तुम्ही जे कामगार बघताय ना, हे मोखाडा जव्हार ह्या भागातून आलेले आहेत. एक आदिवासी लोक आहेत आणि आतापर्यंत आपल्याकडे याच पद्धतीने नाले सफाई होते. आज जेसीबी मशीन तुम्हाला त्या नाल्यामध्ये दिसतंय, पण ते जेसीबीने कोणताही कचरा न करता हे कामगार जे आहेत ते हाताने ते कचरा काढतात. आणि कचरा काढण्याची पद्धत आतापर्यंत अशी आहे की कचरा हा एका ठिकाणी तुंबवला जातो, त्याच्यानंतर ते पाणी अडवलं जातं आणि ज्यावेळी कचरा भरपूर प्रमाणात साठला जातो तर तोच कचरा त्या पाण्याच्या प्रवाहात खाली वाहून जातो. म्हणजे जर तुम्ही 25 ते 30% बिलो जर जाऊन कंत्राट घेत असाल तर तुम्ही अशाच पद्धतीने नाले सफाई कराल ना. म्हणजे कंत्राटदार जो आहे तो पूर्णपणे नाले पण मग राजेंद्र कांबळे, शेवटी मग या कामगारांच्या जीवाचं मोल ते काय? याचं जीवाचं मोल त्यांना काहीच नाही ना. का जो ठेकेदार आहे तो ठेकेदार प्रत्यक्ष त्या जागेवर हजर नाहीये. महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते त्या प्रत्यक्ष जागेवर हजर नाहीयेत. म्हणजे कोणत्या पद्धतीने काम चालू आहे याची कोणालाच माहिती नाही. उद्या समजा जरी त्या कामगारांचं तिकडे जीवाचं बरं वाईट जरी झालं असतं तरी महापालिकेने पण हात वर केले असते आणि ठेकेदारांनी पण हात वर केले असते. म्हणजे कामगारांच्या जीवाचं कोणाला पडलं नाही, त्यामुळे ह्या पद्धतीने कामं केली जात आहेत. नक्की. राजेंद्र कांबळे, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते हनुमंत जगदाळे आपल्यासोबत आहेत. हनुमंत जगदाळे, ठाणे महापालिकेमध्ये जर सत्ता आपल्याच मवियातल्याच एका पक्षाची आहे तर हा सगळा गंभीर प्रकार सुरू आहे, गेली अनेक वर्ष सुरू आहे असं जितेंद्र आव्हाड सुद्धा म्हणतायत. आपण या संदर्भात काय पावलं उचलणार? नाले सफाईच्या बाबतीत गेली 30 वर्ष सातत्याने मी सभागृहामध्ये यामध्ये भूमिका मांडतो. नाले सफाई ही निव्वळ पोरखेळ आहे आणि नागरिकांची धुळफेक त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे नाले सफाई पूर्ण होत नाही, कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही आणि टक्केवारीचा जे सगळा कामगार त्या ठिकाणी कामाला लावले जातात. नेहमीचे ठेकेदार त्या ठिकाणी काम करतात आणि ही एक मोनोपोली झाल्यासारखं आहे. याच्यामध्ये कुठलाही आउटपुट निघत नाही. नाला हा ठेकेदाराकडून साफ होत नाही तर नाला हा पावसाच्या पाण्याने साफ होतो. पण हनुमंत जगदाळे, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तरी आपण संबंधितांना जाब विचारणार का? हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तरी आम्ही संबंधितांना गेल्या 8-10 दिवसापूर्वीच माननीय आयुक्त, संबंधित विभागाचे अधिकारी त्यांना स्वतः व्हिडिओ कॉलवर मी दाखवलेलं होतं. लोकमान्य नगर विभागात नाल्याची काय परिस्थिती आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो. गेल्या 10-12 दिवसापूर्वी लोकमान्य नगर मध्ये पावसापूर्वीच लोकांच्या घरात नाल्याचं पाणी गेलेलं होतं. भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे आणि याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. नक्की. म्हणजे वारंवार आपण निदर्शनास आणून देऊन सुद्धा काहीही घडत नाही असं आपण म्हणताय. धन्यवाद हनुमंतजी, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे न्यूज 18 लोकमत हा जनतेचा आवाज आहे आणि संवाद यात्रा त्याकरताच आम्ही सुरू केलेली आहे की ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये जाईल आणि तिथल्या नागरिकांचे, तिथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत ते स्थानिक प्रतिनिधींपर्यंत आणि जनतेपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचतील. माझा सहकारी विशाल आज संवाद यात्रेच्या माध्यमातून साताऱ्यात पोहोचलेला आहे. विशाल. सुवर्ण, आता आपली संवाद यात्रा जी आहे ती साताऱ्यात पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या दर्शकांना सांगायचं की जनसामान्यांचे वेगवेगळे प्रश्न घेत खरं तर आपण या संवाद यात्रेच्या माध्यमातून त्यावरती चर्चा घडून आणतोय, थेट जाब विचारतोय. व्यवस्था नावाचं जे काही सरकार आहे ते नेमकं त्यांच्यासाठी काय करतंय याबद्दल देखील प्रश्न उपस्थित होताना दिसतात. मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, मग तो स्थानिक पातळीवरचा प्रश्न असेल. आज देखील सातारकरांचं नेमकं म्हणणं काय, म्हणजे ह्याच साताऱ्याला अटकीपार झेंडा रोवणाऱ्या मराठ्यांची राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. त्यामुळे आज माझा या सगळ्या शोमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की ज्यांनी शौर्य दाखवत स्वराज्याची उभारणी केली त्या स्वराज्याला विकासाचं तोरण जे
ते घट्टपणे बांधण्यात आलं आहे का, ते सजलंय का, असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते आज या सातारच्या संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण उपस्थित करणार आहोत, त्यावरती चर्चा करणार आहोत. अगदी थोड्याच वेळात बरोबर 6 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. तेव्हा पाहायला विसरू नका आमचा हा खास कार्यक्रम संवाद यात्रा बरोबर 6 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. विशाल, काही क्षणात तुझ्यापर्यंत पोहोचतो आणि संवाद यात्रा या कार्यक्रमाला सुरुवात आपण करूया साताऱ्यामधून. मात्र न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, म्हणजे सगळ्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.